हॅलो. हा नमस्कार. हा नमस्कार. मी हर्षजित अनंतराव देशमुख. आज अधिकृतपणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीतर्फे वरिष्ठ नेत्यांच्या सहयोगाने एबी फॉर्म मी दाखल केलेला आहे. अधिकृतपणे आता मी महाविकास आघाडीतर्फे आणि काँग्रेस पक्षातर्फे अमरावती विधान परिषद क्षेत्रासाठी MLCचा कॅन्डिडेट म्हणून त्यांनी मला पुरस्कृत केला आहे. आता पुढची वाटचाल आपण चालू करू. त्या दृष्टीने आता खूप जास्त काही बोलण्यापेक्षा आम्हाला आता थोडे बरोबर कामं करायचे आहे, प्लॅनिंग करायचे आहे. सगळे वरिष्ठ नेते माझ्या सोबत आहे. वरिष्ठ नेत्यांमध्ये अमरावती जिल्हा अध्यक्ष काँग्रेसचे अनिरुद्ध उर्फ बबलूभाई देशमुख, खासदार बळवंत भाऊ वानकडे, अंजनगावचे आमदार लवटे साहेब, त्याच्यानंतर शहराध्यक्ष बबलूभाऊ शेखावत, महानगरपालिका काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विलासभाऊ इंगोले, माजी महापौर मिलिंदभाऊ चिमोटे, त्याच्यानंतर चांदूर रेल्वेचे माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप, सुधीरभाऊ उबाटाचे संघटक सुधीरभाऊ सूर्यवंशी, गुर्दे साहेब, पराग गुर्दे साहेब, शहराध्यक्ष उबाटाचे. नंतर आज काही कारणास्तव यशोमतीताई ठाकूर आणि माजी मंत्री आणि सुनील भाऊ देशमुख माजी मंत्री इथे सहभागी होऊ नाही शकले, कारण ते यशोमतीताईंच्या आईची तब्येत खराब असल्यामुळे त्या मुंबईला अर्जंटली रवाना झाल्या आणि सुनील भाऊ पण संध्याकाळपर्यंत पोहोचतील. त्यांचा मला तसा फोन आलेला होता. त्यांनी संदेश दिला की वरिष्ठ सगळे नेते तुमच्या सोबत आहेत, तर तुम्ही एबी फॉर्मची कार्यवाही पूर्ण करून घ्या. बाकी आम्ही आमच्या प्लॅनिंगमध्ये लागून जाऊ आणि पूर्णपणे विजयी होण्याचा आमचा जो मानस आहे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. मानस आहे, पण महायुतीकडे जर आकडेवारी पाहिली तर त्यांची मोठ्या संख्येनं आहे. सर, आकडेवारी आमची महाविकास आघाडीची पण मोठ्या संख्येने आहे आणि दोन्ही पक्षांच्या आकडेवारीच्या व्यतिरिक्त काही अपक्ष आणि बरेचसे जे या दोन्ही पक्षांशी निगडीत नाही आहे असे बरेचसे नगरसेवक आहेत. तर या सगळ्यांच्या ज्या काही आमच्या विनंतीवरून सगळे आम्हाला सहकार्य करतील अशी आमची अपेक्षा आहे. अपक्ष आणि छोटे पक्ष यांची भूमिका निर्णायक ठरू शकते, कसं बघायला? पूर्णपणे निर्णायक ठरू शकते साहेब. आणि काय राहते बऱ्याचशा गोष्टी पक्षाला तर हे करावं लागेलच ना. हा सर, वंचित का बोलला था की आता आम्हाला थोडं प्लॅनिंग करायचं